दॅट इज प्रेग्नन्सी. याच्याबद्दल आपण काय शिकलो? स्टेम सेल इम्प्लांटेशन, एम्ब्रियो इम्प्लांटेशन कसं होतं, त्यात एक कशा पद्धतीने ट्रॅव्हल्स होतं. त्याच पद्धतीने आपल्याला मला हे म्हणायचंय प्रेग्नन्सी काय असते, त्याला डेफिनेशन काय आहे. प्रेग्नन्सी जे आपण म्हणतो की why it is in female means it is also called as it is carrying one or two embryo in the uterus. It is called as pregnancy or gestation. Okay, now this is the definition. Then all I want to take त्याच्यामध्ये आपल्याला म्हणताय की it is also referred as the period between the fertilization of the egg. त्या काळामध्ये वाटलंच तुम्ही डेफिनेशन पेन्सिल पुस्तकात देऊ शकता. प्रेग्नन्सीची मूळ डेफिनेशन काय असते? ज्यावेळी एखाद्या स्त्रीला ती प्रेग्नेंट राहील आणि त्यानंतर त्या दिवसापासून तर बाळ होईपर्यंत ते मेन्स्ट्रुअल सायकल जी असते ती पूर्णपणे स्टॉप असते आणि त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये ती कार्यप्रणाली काय असते आपल्याला ते बघायचं. मग आपल्याला याच्यात अजून असं बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, द ॲव्हरेज पिरियड ऑफ प्रेग्नन्सी इन ह्यूमन लास्ट फॉर 266 डेज. म्हणजे 266 दिवस म्हणजे एकूण 27 ते 28 आठवड्यापर्यंत ते तो जो बाळ असतो तो स्टमक मध्ये असतो आणि त्यानंतर त्याला जे म्हणतात 266 प्लस 14 means 266 plus 14 is equal to 280 days. हे जे असतं त्या संबंधित प्रेग्नन्सीचं LMC means लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल. याला काय म्हणतात? LMC ला LMC लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल. लास्ट मेन्स्ट्रुएशन सायकल असं त्याला म्हणण्यात आले. त्याच पद्धतीने दिस प्रेग्नन्सी इज अप्रॉक्सिमेटली 9 months. Why it is 9 months? Because it is divided एकूण 28 आठवड्यापर्यंत ते असते. त्यानंतर त्या बाळाची पूर्णपणे निर्मिती झालेली असते, तो पूर्णपणे तयार झालेला असतो आणि त्यानंतर इन दॅट थर्ड ट्रायमिस्टर एकूण फर्स्ट ट्रायमिस्टर आहे, सेकंड ट्रायमिस्टर आहे आणि थर्ड ट्रायमिस्टर आहे. ओके, मग आपल्याला त्याच्यात बघायचं आहे एकूण फर्स्ट ट्रायमिस्टर म्हणजे काय. बघा आज आपल्या जगामध्ये आपल्या भारतामध्ये अशा काही फिमेल्स आहेत की कालांतराने आपण बरेचसे बघतो काही फिमेल्सवर सेक्शुअल हॅरेसमेंट झालेले असतात, काही वेगळ्या मार्गाचे असतात. त्याच्यामुळे जी प्रेग्नन्सीची एज असते आफ्टर 21 असते. तर आज आपण काही ठिकाणी असे केसेस बघतो की 15 वर्षाची लेडी सुद्धा प्रेग्नेंट झालेली असते, 16 वर्षाची. काही एक इनडॉमिनेंट काळ असतो, पण त्यांना ते नॉलेज मिळलं गेलं पाहिजे, कारण की त्यांचं वया 16 ते 21 ही पावघट अवस्था असते. त्या काळामध्ये त्यांची
शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि लैंगिक या सगळ्या गोष्टींचे विकास झालेले असतात. त्यानंतर ह्या प्रेग्नन्सी काळामध्ये आपल्याला बघायचंय एकूण फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर काय असतात. कदाचित आपण जे गायनोकॉलॉजी रिपोर्ट जर बघितला त्याच्यामध्ये दिलेले आहे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे तो एकूण 12 आठवड्याचा तो काय असतो, एम्ब्रियो असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं फर्स्ट ट्रायमेस्टर की शारीरिक आणि भावनिक वातावरणात त्यांचा बदल होत असतो. म्हणजे फिजिकली आणि इमोशनल चेंज फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये होत असतं. आणि त्यानंतर एकंदरीत त्याच्यात तो स्ट्रक्चर कसा असतो. लग्न झाल्यानंतर संबंधित कपलला दुसरे किंवा तिसरा मंथ प्रेग्नंट राहिली तर त्याला म्हणतात हनीमून बेबी असं म्हणण्यात आलं असतं. कालांतरी आपण त्याच्यात म्हणतो की काही पॅरेंट्स मध्ये अशा असतात कपल्समध्ये 2 वर्ष 3 वर्ष काहींना 5-5, 10 वर्ष सुद्धा अपत्य होत नाही. मग कारण काय असतं. एक तर मेल मध्ये कमी आहे का फिमेल मध्ये कमी आहे, त्यावेळेस दोघांमध्ये पण काही हे असतात. मग त्याच पद्धतीने एखाद्या वेळेस ती जर लेडी प्रेग्नेंट झाली मग तो बाळ कशा पद्धतीने येतो. जर एकंदरीत तो व्यंगत्वाचा राहिला, त्याची मानेची उंची किती आहे, त्याची कानाची उंची किती आहे, त्याचे हार्ट लिव्हर वगैरे कशी आहे, त्याची नाकाची उंची किती आहे, हे केव्हा तपासले जातात, हे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये. तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस आपण गायनोकॉलॉजीचा स्टडी करतो, जिथे समाजामध्ये ज्या महिला गर्भवती असतील किंवा तुमच्या पुढे रिलेशन मध्ये असतील तर तुम्हाला हे नॉलेज सांगून देतो की जेव्हा जन्माला आल्यानंतर बाळ एखाद्या वेळेस ऑपॉस्टिक असतं फिजिकली मेंटली, पण त्या लोकांना ज्ञान नसतं, ते अज्ञान असतात, सध्या एवढे नसतात ते. कारण की ज्यावेळेस डॉक्टर सांगत असतो की पहिली ट्रायमेस्टर नसेल तर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये त्या एम्ब्रियोचं चेक केलं गेलं पाहिजे. तो रिपोर्ट आपण संपूर्ण आपला इथं जो असतो महाराष्ट्रात तो अहमदाबादच्या लॅबमध्ये जातो, शिला लॅबमध्ये. त्यानंतर त्याच्यात चेक केला जातो आणि त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल आला समजून घ्यायचं की तो एम्ब्रियो अगदी चांगल्या पद्धतीचा आहे. किंवा काहीमध्ये एकदम फॉल्टी असतात, काहींच्या हार्टमध्ये प्रॉब्लेम असतात, त्यांची पंपिंग सिस्टम कमी असतो, त्यांचा वालचा प्रॉब्लेम असतो, काहींना हार्टला होल असतात, असे प्रॉब्लेम येतात. काहींचा वाल काम करत नाही. बघा हार्टला सुद्धा वाल असतो. एखादा जर पाईपलाईनचा वाल जर बंद पडला तर तो पूर्ण चॉकअप करून देतो, तशी ती गोष्ट असते. मग त्याच्यामुळे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये चेक केलं. मग आपल्याला बघायचं फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे काय. म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे अर्ली फेज ऑफ प्रेग्नन्सी म्हटलं जातं त्याला. मग अर्ली फेज ऑफ प्रेग्नन्सी मध्ये कशा पद्धतीने त्याच्यात बदल होतात, त्या संबंधित स्त्रीची शारीरिक आणि भावनिक आणि मानसिक बदल होत असते. तिच्यामध्ये मातृत्वाचं एक धारण झालेलं असतं. तिच्या याच्यामध्ये ब्रीस्ट वेगळ्या पद्धतीचे मॉडिफिकेशन होतात. त्यानंतर त्याच्यामध्ये येणारा दुधाचा स्राव तयार होत असतो. तिचे शारीरिक बदल होत असतात, चालण्यामध्ये बदल होत असतात. अशा पद्धतीने ते फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये बघतो. आणि त्यानंतर त्या संबंधित एम्ब्रियोला तो जो चेक असतो त्याला संपूर्णतः 2 ते 4 आठवडे लागतात त्याला संपूर्ण न्यूट्रिशन मिळण्यासाठी, त्याच्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम येण्यासाठी. नाहीतर एखाद्या वेळेस जर तो बाळ व्यंगत्व असेल तर त्याला अबॉर्ट केलं जातं. पण त्याच्यासाठी पहिले सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं. त्या सेक्स डिटर्मिनेशन त्यानंतर त्याचा सगळं निर्णय घेतला जातो. मग त्यानंतर हे जर आपण बघतो त्याच्यामध्ये काय असतं सीएनएस फॉर्म, म्हणजे त्याचं सेंट्रल नर्वस सिस्टम काय असतं. तो सेंट्रल नर्वस सिस्टम पूर्ण फॉर्म झालेला असतो, त्याला आपण म्हणतो सीएनएस असे म्हणत असतो. मग फर्स्ट ट्रायमेस्टर झाल्यानंतर मग चौथ्या महिन्यापासून ते म्हणजे सेकंड ट्रायमेस्टर मध्ये आपण काय बघतो. सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे एकूण 13 ते 26 वीक, 26 आठवडे. मग त्या दरम्यान असलेला चौथा, पाचवा, 6वा महिना सेकंड ट्रायमेस्टर. मग चौथ्या महिन्यामध्ये त्यावेळेस त्या बाळाची संपूर्ण मोठी सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफीचे खूप प्रकार आहेत. 3D सोनोग्राफी, 4D सोनोग्राफी, डॉपलर सोनोग्राफी, कलर सोनोग्राफी, प्लेन सोनोग्राफी. मग आपल्याला त्याच्यामध्ये काही कलर सोनोग्राफी त्याची सीडी आणि त्याच्या त्या ठिकाणी पद्धतीने केलं जातं. मग रेडिओलॉजीकडे गेल्यानंतर त्यावेळेस तो त्या ठिकाणी सगळं सोनोग्राफी करतो, व्यवस्थित सगळं अपडेशन त्या ठिकाणी करतो. त्या ठिकाणी प्रेग्नेंट मुलाला त्या ठिकाणी तो जेल लावला जातो. त्या जेल नंतर त्याच्यावरती सगळी जी सोनोग्राफीची जो स्कॉटिन असतो तो मशीन फिरवलं जातं. त्यानंतर त्या बाळाचं हे केलं जातं. पण ती करण्याची पण पद्धत आहे ट्रायमेस्टर. जर तुम्ही ज्या वेळेस सोनोग्राफी करतात त्यावेळेस डॉक्टर सांगतात 1 ते 2 लिटर पाणी प्या.
ज्या वेळेस पाणी जर पोटात असलं, जर पाण्याची पातळी चांगली राहिली तर बाळ चांगलं असलं, तर त्या गर्भपिशवीमध्ये जर पाण्याची पातळी कमी जर झाली त्या बाळाला धोका असू शकतो. हे पण एक बाब आहे. मग त्याच्यासाठी डॉक्टर काय सल्ले देत असतात, हे प्रेग्नन्सी मध्ये या काळात काय करायचं असतं. मग त्या पाण्याची पातळी वाढण्यासाठी कुठले कुठले सगळे ग्लुकोज न्यूट्रिशन्स दिले जातात. कळलं तुम्हाला. फर्स्ट ट्रायमेस्टर काय असतं, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टर काय असतं. म्हणजे तेवढ्या आठवड्याचा तयार झालेला बाळ त्याला फर्स्ट सेकंड थर्ड ट्रायमेस्टर असं म्हणण्यात आलं. अशी ती संपूर्ण ती गायनोकॉलॉजी भाषा आहे. जर तुम्हाला अजून सोपं करायचं मी सांगतो तुम्हाला, एखाद्या प्रेग्नंट लेडीचा गायनोकॉलॉजी रिपोर्ट बघा. त्यात एक रिपोर्ट असा असतो की फर्स्ट सेकंड थर्ड ट्रायमेस्टरचे चेकिंग केलेले असतात. त्याच्यामध्ये हे शब्द तुम्हाला आढळून येतील. जर तुमच्या वार्षिक परीक्षेला बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आला तर सहज गतीने तुम्ही तोंडी लिहू शकता. इतका सोपा प्रश्न आहे. तुम्ही ती कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची. मग त्यानंतर ती जे म्हणतात 13 ते 26 आठवडा म्हणजे त्याला अल्ट्रासाउंड सोनोग्राफी केली जाते. अल्ट्रासाउंड सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळं कळत असतं. त्या बाळाची हालचाल कशी असते, त्याचे हृदयाचे ठोके व्यवस्थित चालतायत की नाही, त्या मातेचे ठोके व्यवस्थित चालतायत की नाही, त्याची किडनी लेव्हल कशी काम करत असतात, त्याची मानेची हालचाल, हातापायाची हालचाल, संबंधित तो जो इंद्रिय असतो तो गर्भ फिरतो की नाही फिरतो, हे सगळं बघावं. मग मला एक म्हणणं आहे, सिझेरियन होण्याचं कारण काय असतं. ज्यावेळेस एखाद्या स्त्रीचं सीटू केलं जातं, सीटू केल्यानंतर तिचं सिझेरियन होण्याचं कारण काय असतं बरं. काय असतं कारण त्याला. ज्यावेळेस तिथं सिमन सीटू होतो, सीटू करत असताना तिथं सिझेरियन होण्याचं कारण असं की संबंधित बाळाची नाळ जी असते मानेमध्ये अडकलेली असते, त्याच्यामध्ये सिझेरियन करण्याची वेळ येत असते. म्हणून या सगळ्या गोष्टी असतात. डॉक्टरला हौस असते का चिरफाड करायची नाही, तातडीने ते डिसिजन घ्यावं. ऍट दॅट टाइम दॅट इज द सिच्युएशन ऑफ, असं म्हणजे इकडे हा तिकडे तारावाची कसरत असते. इमिजिएटली त्याला टॅकल करून त्या ठिकाणी इमिजिएटली ओटी करावं लागते. ओपी करावं लागते. ओपी केल्यानंतर त्यानंतर ते दोन्ही वाचत असतात. आणि त्यानंतर ती नाळ मध्ये एक प्रकारची स्टेम असते, पण एक असं बाळाचा फिरला तर ती नाळ अशी गोल पूर्ण पाण्यामध्ये अडकते. एक प्रकारे फाशीचा फंदा विकून जातो. त्याच्यामुळे सीएस करावं सिझेरियन. मग अशा पद्धतीने तो सगळं स्टडी असतो प्रेग्नन्सी काळात. मग आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे एकूण त्याची ग्रोथ त्या सेकंड ट्रायमेस्टर मध्ये 30 सेंटीमीटर एवढी असते. त्याची किती असते, 30 सेंटीमीटर. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये होणारा घटक, त्याच्यामध्ये होणारा बदल या पद्धतीने असतो. मग मला अजून एक सांगायचं आहे त्याच्यामध्ये की त्या मातेच्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं असतं की त्या बाळाला संपूर्ण पोषण मिळत असतं. आणि पोषण मिळाल्यानंतर तो कुशाग्रता, बाळाची वाढ चांगली होते, मेंदूचा विकास चांगला होतो, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास चांगले होते, त्याच्या शरीरात असलेले सगळे अवयव हार्मोन वगैरे चांगले असतात. जर त्या महिलेला पहिल्या महिन्यापासून चांगलं खाद्य जर दिलं, काजू, बदाम, किसमिस असे कॅल्शियम रिच प्रोटीन्स, ड्रायफ्रुट्स वगैरे दिलं, तो बाळ चांगल्या पद्धतीने जन्माला येतो. हौस असते का त्या स्त्रीला जाड होण्यासाठी काजू बदाम देतो का? नाही. तर त्या फिमेलला कशासाठी दिले जातात? या सगळ्या प्रकारचे पदार्थ का अशा काळात दिले जातात? हिरव्या भाजीपाला खायच्या जास्त, पोकळ्याच्या भाजी जास्त खायच्या. अशा काळात हे जास्त भाजीपाला खाल्ल्याने त्या बाळाची जी डेव्हलपमेंट असते ती डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत असते त्याच्या बॉडीमध्ये. बौद्धिक क्षमता चांगली असते. जर बाळाला जर चांगला सांभाळा, वयाच्या 5 वर्षापर्यंत त्याला सांभाळा, त्याची मानसिक व बौद्धिक विकास खूप चांगल्या पद्धतीने होतो. कारण की लहान बाळ असे असतात, एखादी गोष्ट मिळाली की डायरेक्ट डोकं आपटतात. कारण त्या काळात त्याचे टिश्यू एकदम नॉर्मल असतात. डोकं फुटलं, डोकं कुठे भिंतीला लागलं, याला लागलं, त्यावेळेस इजा पोचू शकतात ब्रेनला. म्हणून त्यांना वयाच्या 5 वर्षापर्यंत गुलाबाच्या फुलासारखं सांभाळायचं असतं. मग ते पण म्हटलं की लहान मुलं देवाघरची फुलं, तशी ती गोष्ट असते. म्हणून तरी पण आपण हे डेव्हलपमेंट कसे होतात त्याच्यामध्ये काय आपण सेकंड ट्रायमेस्टर मध्ये काय बघतो, वी कॅन सी बेबी बंप. बेबी बंप म्हणजे काय असतं? बेबी बंप तुम्हाला कुठे सापडणार? मी तुम्हाला त्याचं एक्स्ट्रा सांगतोय बेबी बंप काय असतं.
बेबी बंप म्हणजे तो बाळ संपूर्णतः तयार झालेला असतो, बंपिंग सिस्टीम, तो सेकंड ट्रायमिस्टर. मग आपल्याला बघायचं थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय असतं. थर्ड ट्रायमिस्टर मध्ये बघायचंय सेकंड मध्ये तो चांगल्या पद्धतीने हालचाल करतो, हालचाल होते, तो पूर्ण फिरत राहतो. काय वेळेस त्याचं डोकं वरती चालत जातं, पाय खाली राहतात, कालांतरात काय बेबीचे पाय वरती राहतात, डोकं खाली राहतं. काहींच्या शरीरात अशी हालचाल होते की तो गर्भ वरतीपर्यंत चढून येतो, त्यांना श्वास जास्त लागतो त्या स्त्रियांना, असं बी असतं. एखाद्या वेळेस असंही असतं, वेळ येऊन जाते, 9 मंथ 9 डेज होऊन जातात तरी नैसर्गिक नॅचरल बर्थ होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे नॅटल बर्थ, प्री नॅटल बर्थ आणि प्री नॅटल बर्थ. मग नैसर्गिक आलेला बाळ किंवा सीएस झालेला बाळ दोघांमध्ये फरक असतो. सीएस झालेला बाळ असा असतो सिझेरियनचा की त्याला कुठली दुखापत न होता तो सरळ बाहेर येतो. पण मात्र नॅचरल जो असतो त्याला तेवढ्या वेदना सोसाव्या लागतात, प्रसव वेदना. कारण की एक ट्युबिक असते जे गर्भपिशवीचं तोंड असतं किंवा माकडाचं तोंड असं संपूर्ण मोकळं होत असतं, त्यावेळेस त्याला बी कॉम्प्लेक्स सीचं इंजेक्शन दिलं जातं. त्यावेळेस माकडाला सगळं मोकळं होतात. त्या स्त्रीला 7व्या महिन्यापासून इंजेक्शन बी कॉम्प्लेक्सचे द्यावं लागतात. त्यावेळेस त्याचे माकड हाड सगळे हाडं मोकळे होतात, अगदी पातळ होऊन जातात, अगदी लांब फाटतात. त्यानंतर तो बेबी इझिली पुश होऊन खाली येतो. अशी तिची सिच्युएशन्स असतात. असं हे सगळे गायनोकॉलॉजी सिस्टम सिम्पटम्स असतात. मग थर्ड ट्रायमिस्टर मध्ये आपण काय शिकलो त्याच्यामध्ये, थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे शेवटी फायनल, म्हणजे तो संपूर्णतः बाळ तयार झालेला असतो अगदी पूर्णपणे. काही बाळ असे म्हणजे अल्ट्रासाउंड सोनोग्राफी मध्ये हसताना सुद्धा दिसलेले, त्यांची स्माइलिंग पण दिसलेली. मग काही वेळा बाळ अशी ट्विन्स असतात की एकमेकांना मिठी मारून बसलेले पण असतात स्टमक मध्ये, असे पण बघितलेले. काही असे नॅचरली असतात की काहींचे एम्ब्रियो, काहींचे जीन्स एवढे परिपक्व असतात की ते स्त्रीला एकदम 6 बाळ सुद्धा झालेले असतात, 4 पण झालेले असतात. पण त्यांचं वजन किती असं माहिती आहे, कोणाचं 700 ग्राम असतं, कोणाचं 1000 ग्राम असतं, कोणाचं 1300 ग्राम, कोणाचं 1400. पण जेव्हा एक बाळ जन्माला येतो तो कमीत कमी 3-3.5 किलो वजनाचा येतो. तेवढं तरी वजन पाहिजे. जर त्या बाळाचं 2-2.5 किलो वजन असेल त्याला तातडीने काचेच्या पेटीत ठेवावं लागतं, कारण की त्याला पुरेपूर ऑक्सिजन फूड द्यावं लागतं. किंवा जर तो बाळ एकंदरीत थंडीमध्ये जन्माला आला, पावसाळ्यात जन्माला आला, त्या बाळाला जर हीट नाही मिळाली, त्या बाळाला जन्माला आल्यानंतर सुरुवातीत 1.25 महिना 2 महिना त्याला काय करायचं असतं, सकाळच्या सूर्यकिरणमध्ये ठेवायचं असतं. ते सूर्यकिरण त्याच्या शरीरावर पडले पाहिजे, त्याच्या हिटनेस आला पाहिजे, त्याच्या शरीरामध्ये सगळ्या प्रकारचे सगळे काय चेतनाशक्ती त्याच्यात निर्मिती झाली. जर त्याला सनलाईट मिळालं नाही, त्याच्या तब्येतीचा बिघाड झाला, तर जेव्हा पेडियाट्रिक डॉक्टर असतात, चिल्ड्रन स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, ते काय करत असतात, त्यांना लाईटचं रेडिएशन दिलेलं असतं, हिरव्या लाईटमध्ये ठेवलं जातं. त्याच्याने हिटनेस निर्माण होते, त्या बाळाला पूर्णपणे हिटनेस मिळतात. तेवढे ते लेवलचे टेम्परेचर असतं, त्याला प्लेटेटची आयव्ही लावली जाते त्या बाळाला, त्याच्या शरीरामध्ये पाणी पण राहावं आणि लाईट. जर तिसरं त्याला ते हिटनेस जर दिलं त्याच्या शरीरात सगळं सुकून जाईल, तो बाळ एक्सपायर होऊ शकतो. म्हणून त्याला दोघीकडे सांभाळावं लागतं त्या बाळाला. अशा पद्धतीने बघा माहिती ना, काय वेळेस बाळाला जर मूल मिळालं नाही तर डॉक्टर काय सांगतात, याला 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये त्या रेस्ट खाली ठेवावं लागतं, त्याला रेस्ट दिले जातात. अशा पद्धतीने म्हणून कशा पद्धतीने जर नॅचरली बाळ जन्माला आलं नाही, काही वेळेस डॉक्टर त्याला पंप लावले जातात डोक्याला, तर पंप कधीच लावायचा नाही. तुम्ही असं त्याला इंडिकेशन द्यायचे की बाळाला न पंप लावता त्याला नॅचरली बर्थ होते. त्याच्यामध्ये डोक्याला फुगा येऊ शकतो, मेंदूला त्रास होऊ शकतो, काय वेळेस तो मेंटली अपस्टिक होऊ शकतो, बदली पण काही वेळेस होऊन जातो. म्हणून पहिल्यापासून ट्रीटमेंट, म्हणून कॅल्शियम कार्बोनेट याचे मेडिसिन्स डॉक्टर पहिल्यापासून देतात, रक्तवाढीचे पण देतात. मग त्याच्यामध्ये पण काही ही ट्रीटमेंट असतात. काळे खजूर तर जास्त खाल्ले तसंच वाटतं. मग 9 मंथ 9 डेज पर्यंत त्या स्त्रीचं वजन 67 ते 65 किलो वजन एवढंच पाहिजे. पहिले तिचं वजन मोजायचं, त्याच्यात मायनस करायचं, तेवढं ते बाळाचं वजन असतं. अशा पद्धतीची सिस्टीम असते त्याच्यात. मग मला हे सांगायचं की थर्ड ट्रायमिस्टर मध्ये काय असतं की संपूर्णतः 28 आठवड्याचा तो बाळ झालेला असतो, म्हणजे 7 ते 9 महिन्याचा तो पूर्णपणे तयार झाला. 7 ते 9 महिन्यापर्यंत तो पूर्णपणे तो तयार झालेला असतो. तयार झाल्यानंतर काय असतं त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे त्याचं वजन किती 3 ते 4 किलो होतं. त्याची जी हाईट असते म्हणजे 50 सेंटीमीटर लेंथ एवढी असते, 45 to 50 सेंटीमीटर एवढी त्याची लेंथ असते, वाढ होत असते.
त्याच्यात तेवढा बदल होत असतो. आणि ह्याच पद्धतीने त्या बाळाची वाढ झाली संपूर्णतः, नंतर त्याचं वजन केलं जातं, त्यानंतर त्याला संपूर्ण फिजिकली पॅक करून त्या मातेजवळ दिलं जातं. त्याच वेळेस त्या मातेच्या स्तनाचं दूध, ब्रीजचं दूध त्या बाळाला लगेच दिलं जातं. त्याच्यातील शरीरामध्ये लगेच गेले एक प्रकारे ते अमृत असतं, पंचामृत असतं. त्या दुधाची टेस्ट अगदी स्वीट असते त्या बाळाला. सगळ्या प्रकारचे हे लॅबमध्ये टेस्ट झालेले असतात. त्याची ऑर्डर कशी असते, कशा पद्धतीने इमिजिएटली ते मशीन सांगतात. मग त्यावेळेस सगळं आपल्याला कळतं. मग आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये की थर्ड ट्रायमेस्टर झाले की फिटस जो असतो, जो एम्ब्रिओ असतो, तो पूर्णपणे तयार झालेला असतो, पूर्णपणे डेव्हलप झालेला असतो. मग आपल्याला बघायचं म्हणजे अशा प्रकारे तीन ट्रायमेस्टर असतात. म्हणून सांगतो कधी मी अपत्य जन्म येण्याच्या अगोदर सेकंड ट्रायमेस्टर मध्ये त्याची चेकिंग करून घ्यायची. सेकंड ट्रायमेस्टरची चेकिंग जर झाली, जर ग्रीन सिग्नल हायर पॅथॉलॉजी लॅबमध्ये मिळालं तर तो बाळ ठेवायचा, नाहीतर त्याचं सेफ डिटर्मिनेशन करून त्याचा अबॉर्ट करायचं गव्हर्नमेंटच्या पाठीशी. नंतर काय होतं प्रस्तावा, व्यंगत्व आला, मग नंतर प्रॉब्लेम क्रिएट होतात ट्रीटमेंट करायला. म्हणून अगोदरच सगळे डेव्हलपमेंट चांगली सगळी तयारी करून त्या बाळाचा अभ्यास याला म्हणतात फर्स्ट सेकंड थर्ड ट्रायमेस्टरमध्ये त्या बाळाची चेकिंग करून तो त्याची वाढ किती होते, किती आठवड्याचा होतो, किती दिवसाचा होतो, असा संपूर्ण अभ्यास असतो. आता आपल्याला बघायचं आहे प्लॅसेंटा काय असतो. म्हणजे पहिले आपण फिटस म्हणतो, प्लॅसेंटा म्हणतो, एम्ब्रिओ डेव्हलपमेंट म्हणतो, नंतर तो चाइल्ड असतो. मग तो कशा पद्धतीने असतो, त्यात त्याची बदल कशी होते, त्याचे चेंजेस कसे येतात त्याच्यामध्ये, मग तो प्लॅसेंटा कसा तयार होतो. त्या मातेच्या शरीरापासून मिळणारं जे काही खाद्यपदार्थ आहे, अन्नपदार्थ आहे, ते त्या बाळाला मिळत असतं, त्याला त्या ऊमध्ये मिळत असतं. ती म्हणजे ती नाळ, ती म्हणजे तिला आपण स्टेम सेल असं म्हणत असतो. त्याच पद्धतीने मला त्याच्यामध्ये बघायचं आहे, इट इज अ फ्लॅटन डिस्कॉइड ऑर्गन असं आहे. प्लॅसेंटा म्हणजे फ्लॅटन डिस्कॉइड ऑर्गन आहे. आणि त्यानंतर त्याची तयारी अशी होते की त्या युटेरिन वॉलला टच असतं, त्या गर्भाशयाला टच असतो तो बाळ त्या पिशवीमध्ये, त्या पाण्याच्या पिशवीमध्ये. आपलं बाहेरचं पाणी असतं नाही, तो शरीरात तो तयार झालेला असतो. जे प्राणी असतात, कंगारू म्हणा, गाय म्हणा, म्हैस म्हणा, त्यांच्या शरीरात सुद्धा ते जे बछडे असतात, कुत्र्याचं पिल्ल म्हणा, डुकराचं म्हणा, त्यानंतर जेव्हा ते बाळ जन्माला येत असतं, ते पिले जन्माला येत असतं, पपी जन्माला येत असतात, त्याच्या शरीरावर एक कोटिंग आवरण असतं, एक स्किनचं एक हे असतं, त्याच्यावर पापुत्रा असतं. ती बॅग जर फुटली, त्याच्यात सगळं ते निघून जात असतं. त्यानंतर ते छोटे छोटे बेबी जन्माला येत असतात. मग त्याच पद्धतीने बघतो आपण काही वेळेस, आता बकरीला सुद्धा एखाद्या वेळेस दोन पार्ट होत असतात, किंवा काही वेळेस मेल फिमेल पण जन्माला येतो त्या बकरीच्या ह्याच्यातनं. म्हणजे हा जो सीझन असतो प्राण्यांचा ब्रीडिंग सीझन आहे. जून जुलै हा जो सीझन असतो प्राण्यांचा ब्रीडिंग सीझन असतो. त्यानंतर विंटर मध्ये ते बाळ जेव्हा जन्माला येतात, हत्तीचा असतो, डायनासोरचा असतो, कोणाचाही असतो. मग सर्वात जास्त येण्याचे कशामध्ये असतात, एक ते ह्युमन बीइंग मध्ये ट्विन्स येऊ शकतात, 4-5 येऊ शकतात, लाखात एखाद दोन गोष्टी असतात. आपण डॉग मध्ये बघू, डॉग मध्ये काही वेळेस 4-5 येतात पपीज. पिग मध्ये बघू, पिग मध्ये 7-8 येतात. रॅबिटचे जवळजवळ जर आपण बघितलं 10-15 येतात. रॅबिटचे अगदी छोटे छोटे असतात. काऊ मध्ये एखादा आला तर आला, नाही तर काही वेळेस 2 पण येऊ शकतात. गोट असते, गोट मध्ये एक आला नाही तर 2 किंवा 3 येऊ शकतात, असे असतात. मग तो स्टिकी सब्सटन्स निघाल्यानंतर त्या संबंधित पपीज किंवा बाळाचा जन्म. बघा एखाद्या वेळेस बघा गायीच्या पोटात जेव्हा वासराचा जन्म होतो, तिचे पण खाली एक नाळ लटकलेली असते, माहिती का? तुम्ही बघितलं का तुम्ही कधी वासरेची? ते डॉक्टर कट करून देतात किंवा आपोआप ती कट होते, नॅचरली ती गळून जाते. जर लहान बाळाची नाळ ती आपोआप निघत असते, आपण काढायची नसते, सुकून निघून जाते. जर जास्त त्रास झाला तर पेंडीवरती मीठ दाबून ठेवायचं, जास्त रक्तस्राव होत नाही, त्याच्यात जास्त लिक्विड निघत नाही, असं लहान बाळाचं शास्त्र. त्याचं पोट फुगत नाही, हवा भरली जात नाही, त्याच्यामध्ये सामान म्हणून त्याला क्लिपिंग सिस्टीम
टिश्यू केली जाते, त्या स्टेम सेलला पूर्णपणे क्लिप केली जाते. मग त्याच्यामध्ये आपण बघतो प्लॅसेंटामध्ये जर आपण बघितलं तर प्लॅसेंटा फॅसिलिटेट टू सप्लाय द सर्क्युलेशन, मेंटल सर्क्युलेशन, ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट अँड कॅन ऑल्सो बी रिमूव्ह ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द बॉडी ऑफ फिमेल. संपूर्णतः बदल होतो त्याच्यामध्ये, संपूर्णतः चेंजेस होतो. त्याच पद्धतीने मला असं बघायचंय अँड दिस प्लॅसेंटा इज द वॉल ऑफ युटेरस. प्लॅसेंटा जो असतो तो संबंधित गर्भाशयाला अटॅच असतो आणि त्यानंतर कशा पद्धतीने बदल होतो त्याच्यामध्ये, कशा अट्रॅक्शन्स येतात त्याच्यामध्ये, तो संपूर्ण चिपकलेला असतो. आणि त्यानंतर त्याच्यात आपण बघतो त्याला अंबायलिकल कॉर्ड असं म्हटलं गेलेलं. त्याला काय म्हटलं गेलेलं? अंबायलिकल कॉर्ड. ठीक आहे. मग याच पद्धतीने सगळं म्हणतात त्याला मॅटर्नल प्लॅसेंटा असं म्हणतात. त्याला काय म्हटलंय? मॅटर्नल प्लॅसेंटा असं आपण म्हणतो ना. म्हणून त्या प्लॅसेंटा अजून काय म्हणतात? हेमोसिलियन प्लॅसेंटा असं म्हणतात. काय म्हणतो त्याला? हेमोसिलियन म्हणतो. त्यानंतर आपण बघितलं अजून आपल्याला पुढे बघायचं ते म्हणजे पॅश्च्युरेशन काय असतं. पॅश्च्युरेशन काय असतं बरं मित्रांनो? पॅश्च्युरेशन म्हणजे त्याचे 3 स्टेजेस असतात. पार्टिशनचे 3 स्टेजेस असतात. म्हणजे आता प्लॅसेंटा बद्दल तुम्हाला एक सांगतो. त्याच्यात आपण एक म्हणतो प्लॅसेंटा मध्ये चाइल्ड बर्थ म्हणतो. म्हणजे तो काय असतो? इट इज ऑल्सो नोन ॲज अ लेबर डिलिव्हरी ऑफ दॅट फिमेल. प्लॅसेंटा म्हणजे इट इज अ चाइल्ड बर्थ म्हणजे इट इज ऑल्सो नोन ॲज अ लेबर डिलिव्हरी ऑफ द फिमेल असं त्याला म्हणण्यात आलंय. आणि पार्श्युरेशन म्हणजे काय असतं? पार्श्युरेशन म्हणजे त्याचे 3 स्टेजेस असतात. म्हणजे डायल्युशन ऑफ सर्व्हिक्स, त्या ट्युबेक्युलसी गर्भाशयाची डायल्युशन केली जाते. त्यानंतर डिलिव्हरी ऑफ कार्ड, पुढचा जो आहे डिलिव्हरी ऑफ प्लॅसेंटा. या 3 गोष्टी त्याच्यामध्ये होतात. त्याला पार्श्युरेशन असं म्हणण्यात आले. आणि त्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे ती पूर्णपणे तयार असते त्याला आपण म्हणतो प्लॅसेंटा. पार्श्युरेशन म्हणजे मीन्स ऍक्शन ऑफ गिव्हिंग बर्थ. लगेच तयार आहे जन्म देण्यासाठी. त्याला म्हणतात सायंटिफिकली कप्पाहा. त्याला म्हणतात कप्पा चुपाहा असं त्याला सायंटिफिक नाव आहे. मग त्यानंतर आपण बघतो त्याच्यामध्ये अजून 3 घटक कुठल्या पार्श्युरेशन मध्ये डायल्युशन होत असतं आणि त्यानंतर त्याला म्हणतात एक्सपान्शन होतो आणि प्लॅसेंटा होतो. या 3 गोष्टी त्या पार्श्युरेशन मध्ये होत असतात. असे त्याचे 3 स्टेजेस असतात. बरोबर. त्याच्यामध्ये की पार्श्युरेशन मध्ये काय फिगर दिले 38 मार्क नंबर मध्ये अशा कशा पद्धतीने फिगर दिली त्याच्यामध्ये की स्टेज 1 मध्ये काय दिलेलं आहे? स्टेज 1 मध्ये काय दिलेलं असतं म्हणजे इनिशियल फेज आणि ऍक्टिव्ह फेज. विद्यार्थी मित्रांनो मध्ये गर्भाशयाचं दाखवले त्याच्यामध्ये जी सुरुवातीची असते ती म्हणजे वजायना. त्याचा मागचा जो दिलाय तो सर्व्हिक्स आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर मला असं म्हणायचंय जेव्हा ते बाळाची पूर्णपणे तयार फिटस होतो बघा त्या ठिकाणी ब्ल्यू रंगाची काय ही दिलेली ती म्हणजे नाळ आहे ती बाळाची. काय आहे? त्याला म्हणतात अंबायलिकल कॉर्ड. नाळाला काय म्हणतात? अंबायलिकल कॉर्ड मीन्स इट इज अ स्टेम सेल. ते काय आहे? जीवनसत्व. त्याला स्टेम सेल असं म्हणण्यात आलेलं आहे. कळलं तुम्हाला? अगदी सोप्या भाषेमध्ये करून दिलंय. मग त्याच पद्धतीने त्याच्या स्टडी सिस्टम कशी केली गेली, ऍक्टिव्हेशन्स कसे केले गेले. मग त्याच्यामध्ये 3 स्टेजेस आहेत. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. या 3 फेजेस मध्ये आपल्याला बघायचे कशा पद्धतीने. मग त्या लेवलला काय असतं आपल्याला ऍक्टिव्ह फेज मध्ये भेटतं की ऍक्टिव्ह फेज मध्ये फिटस तयार असतो, युटरस लहान होत असतो आणि त्यानंतर एफेक्टेड सर्व्हिक्स ती गर्भाशयाची बाळ येण्याची पुढची जी जागा असते ती लांब होत असते, फॅटल होत असते. मग सेकंड फेज मध्ये काय असतो? त्या बाळाचं डोकं बाहेर निघताना दिसत असतं, सर्व्हिक्स कोसेक्स मध्ये. मग तो नॅचरल. मग त्याच्यामध्ये 3 इंजेक्ट दिले जातात. ऑक्सिटोसिन, गायनाडोसिन, पॅराडोसिन अशा 3 इंजेक्ट दिले जातात. त्यानंतर नॅचरली त्याची बर्थ होत असते. जर संबंधित स्त्रीला सकाळपासून हे इंजेक्शन दिले जातं आणि त्यानंतर तिला ब्लीडिंग सराव होत असेल आणि नॅचरली तो बाळ जन्माला येत असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं? CS केलं जातं. त्याच मध्ये त्याला म्हणतात आफ्टर बर्थ. म्हणजे 3रा स्टेज म्हणजे आफ्टर बर्थ असतं. म्हणजे वजायना त्यानंतर
त्यानंतर पहिल्या दिवसात शेवटच्या दिवसात त्या स्त्रीला एकूण 3-4 तासानंतर तिला मेन्स्ट्रुअल सायकल लगेच येते. संपूर्ण शरीरातले सगळी ब्लड तिच्या शरीरातले जे असतात त्या पेशीमध्ये 50 ते 100 ml ब्लड, व्हाईट ब्लड, क्लॉट ब्लड हे सगळं निघून जात असतं त्या काळात आणि सगळं तिची पिशवी क्लीन होत असते. पण अशा काळामध्ये जर गायनेकोलॉजी डॉक्टरने तिची पिशवी जास्त साफ करून टाकली तर तिला साईड इफेक्ट होऊ शकतं. तिला डोळ्याची झणझणा येऊ शकतात, डोळे चढू शकतात, तिला मायग्रेन होऊ शकतं, तिला चक्कर येऊ शकतात, बॉडी अनएफेक्टेड होऊ शकतं. अशा काही नाही त्याच्यामध्ये सिम्पटम्स आढळलेले आहेत. म्हणून गायनेकोलॉजी डॉक्टर जेव्हा बाळ जन्माला आलं थोड्याच कारणाने ती पिशवी साफ करतात, त्यानंतर करत नाही. नाही तर काही लोकांना माहिती का त्यांचे शरीर एवढं जाड असतं की त्यांना लवकर बाळ पण होत नाही. त्याचं कारण असं एखाद्या स्त्रीचं वजन जर 70-80-90 किलो असेल त्यावेळेस तिची ट्युबेक्टिन्सीची तोंड अगदी बंद असतं. त्याला म्हणतात गर्भपेशीचं तोंड बंद पडेल. त्या काळात जर ती स्त्री जाड असेल, तिच्या शरीरात चरबी असेल, तिला मेन्स्ट्रुअल सायकल 6-6 महिने येत नाही त्या स्त्रीला. त्यानंतर संबंधित स्त्रीला काय केलं जातं त्या ठिकाणी सगळ्या तिला विविध प्रकारचे मेडिसिन्स दिल्या जातात त्याच्यामध्ये. अशी पद्धत असते. त्यानंतर आपले ह्या सगळे स्टेजेस बघितले. आता रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय असतं? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यामध्ये? रिप्रोडक्टिव्ह हेल्थची सिस्टम्स काय असतात की अकॉर्डिंग टू WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला काय म्हणणं आहे? WHO चे म्हणणे काय आहे बरं आपल्याला? WHO काय म्हणतो की त्याच्यामध्ये RCH पण केलं जातं. म्हणजे RCH म्हणजे हेल्थ केअर कॉर्पोरेशन किंवा चाइल्ड हेल्थ केअर प्रोग्रामेशन असं केलं जातं. मग त्याच पद्धतीने मला त्याच्यामध्ये बघायचं आहे की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे त्या संबंधित असलेल्या मेल फिमेल सेक्स ऍस्पेक्टेड मीन्स माइट बी ऑल्सो कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव्हली हेल्थ सोसायटी. संबंधित शारीरिक बदल होणारे शरीरावर होणारा परिणाम त्या घटकामध्ये दिसतं. मी सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांना प्रूफ केले गेलेले असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. म्हणजे WHO असं म्हणणं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने हे प्रूफ केलेले. म्हणजे त्या पद्धतीने म्हणणं आहे की टार्गेट काय काय म्हणजे अचीव्ह काय केंद्रबिंदू काय RCH कार्यक्रम घेण्याचे. म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेला काय म्हणायचं आहे RCH कशासाठी घ्यावं, त्याचं एम्स आणि गोल काय आहे, काय अचीव्ह काय साध्य काय करायचे त्यांना त्याच्याने. मग ते साध्य अशा पद्धतीने करायचे त्यांना असं समजून घ्यायचंय की त्या संबंधित स्त्रीचं शारीरिक वाढ कशा पद्धतीने होईल, रिप्रोडक्टिव्ह फिजिकली चेंजेस कसे होते, शारीरिक बदल काय होतात त्याच्यामध्ये, इमोशन